कमाल आमिरची धमाल दोस्ताना हाय लय भारी दोस्ताना हाय लय भारी एकमेकांच्या काढून फोडी कशी जमली धमाल जोडी एकमेकांच्या काढून फोडी कशी जमली धमाल जोडी कधी गणाचा टांगा पलटी कधी आमिरची होती या सरती नको नको ती लपडे करती येते अंगले दोघांच्या वरती अव काय सांगायचं कधी गणाचा टांगा पलटी कधी आमिरची होती फड सांभाळ तुऱ्या लाग आला तुझ्या उसाला लागल कोला ग तुझ्या उसाला लागल कोला सांभाळ तुऱ्या लाग आला सांभाळ तुऱ्या लाग मी कुठं शेज धरू आंबऱ्या तू शेज धरू नको तू शेजन आपला घरी जा का अरे तुझं काम आहे ऊस तोडायचं का तुझा आहे बाई अरे माझं ऐक ना मी प्रेमासाठी तोडतो या हा मी बी दोस्तीच्याच प्रेमासाठी तुडतोय मला सांग फक्त मी कुठं शेज धरू दे लय नको बोलू अरे कापते आंबऱ्या सपा सपा उसाला सकाळपासून दापाच्या मोळ्या तोडल्यात मरणाच हात कापल्यात माझं झाला का मित्रा मला माहित नाही ऐक मी काय म्हणतो ऐक माझ्या प्रेमाच्या जळया तू कशाला सुचतोय ऊन बघ ना काय म्हणतोय काय का असं ना मी ठरवले माझ्या मित्राला मी मदत करणार बाकी मला काय माहित नाही हा मला सांग फक्त कुठं शेज धरायचंय अरे शेजार घरी जा म्हणतोय तर बाबा काय तू तुझा काय संबंध आहे माझा मी बघीन चल मला सांग फक्त कुठं नाही करायचंय ती अरे लका तू तिला का आंबरे ऐकत झाला का मी माझं नुसतं ऐकत मी का तुला नाही उन्हाच्या जळ्या सोसत अरे पण काय की अरे मी प्रेम केलंय मग मला सजा भोगू देईन त्याची तू कशाला माझ्यामुळे खड्ड्यात पडतोय या हा मी बी मैत्री प्रेम केले कळलं का लक्षात घे माझ्यासाठी काय तू काय अप्रूग आहे का काय आता आंबऱ्याला का तुला बोलणार ना चल ऐक चालतं धर माझ्या पलीकडेच लगेच हा लगेच चल चल ऐक आता सुरुवात केलीस ना आज 4 टनच मार्गाला लावायचं अरे बघ तर तुला काय गाना चल अरे तेरे जैसा यार कहा ऐसा याराना याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना गाना हो लगा मला तू आधीपासून सांगायचं होतं लगा तिकडे आंब्या. हा काय माहिती का हा बघ आता आपण काय शिक्षण लय झालं नाही हा त्यामुळे आपल्याला काय कोण काम घेणार नाही शो मालक काय म्हणला माहिती का हा उचलून पैसे देतो म्हणला हा लक्षात बर त्यामुळे म्हटलं चला गाना हा ऐक हे गाना हा ऐक मी वाढ बांधून घेतो वाढव हा अरे राहू दिला का मी बांध तुला का लय हाताला कापला का असू दे कापू दे मी जातो तू एवढं उरक आणि लगेच ये तिकडं हा बरोबर आलं करला का लाख मित्र सांभाळण्यापेक्षा ना माझा एकच मित्र लाखाला भारी आहे देवा वैष्णवीच्या प्रेमासाठी आज पहिल्यांदा चला असू द्या ही बी दिवस संपत्याल हे गणाची कमाल आमिरची धमाल गणाची कमाल आमिरची धमाल दोस्ताना हाय लय भारी दोस्ताना हाय लय भारी एकमेकांच्या काढून फोडी कशी जमली धमाल जोडी एकमेकांच्या काढून फोडी कशी जमली धमाल जोडी काय पाय गुतला दोघ जण उचलून लका अरे भाजी नाही आणली हो रे हा भाजी नाही दुसरी अरे लय झालता आयला उशीर बर. सकाळी हा
काय झालं आमरे काल होणार नव्हतं काय आणि आई म्हणली उसनं पासनं बघतीन आणतीन आणि म्हणलं उशीर होईल आता ऊस तुला माहिती पाठच तोडा सुरुवात करावं लागते तू म्हटलं दे हे काम बरं का आयुष्यात कधी केलं नव्हतं हे ऊस तोडायचं मुंबईला होतो मी काम सवय गेली माझी सगळी आणि अचानक आलो मी असलो कोयता बी चालू येत मला तर तुला तर नकोच म्हणलं होतं मी करू जाऊ दे अरे तुझी काय तुझा हा बर अरे ही सगळी ती लोक नाहीत ही सगळी अरे ही धुळे बिळे आहेत का नाही धुळे चाळीसगाव हा तिथले तिकडची ती आता उगा 2-3 दिवस झाले ह्यांच्या बरं काम करतोय सगळे वळके पळके झाले ते आपल्याला काय हो मुकादम बी चांगला आहे पैसे लगेच संध्याकाळ वेळच्या वेळेला आणून देते ती म्हणतो उच्च बिच्चल तुम्हाला ऍडव्हान्स काय पाहिजे का नको म्हणलं ऍडव्हान्स आमचं जेवढं काय टनेज होईल ना एवढं 8 दिवसाला आम्हाला पेमेंट द्या आहे की आता हे झालं ही फळं बिडं झाली इथली की लोक दुसरं बी काम आहे वाड्यात किती पैसे झाला आतापर्यंत वाड्याचं वाढत तुला सांगतो की 5-6 हजार वाढ केलेला का एवढं लका ती ह्याच्यातला होता का जगतापाचा फळ होता का नाही जगतापाच्या फळातलं वाढ निघालं हो आणि तुला सांग का ना गिरायक बिले गावले रोखीच्या रोखी पैसे देते ती हे तर आजूबाजू गयावालीच आहेत ना जाग्यावर घेऊन जाते कॅमऱ्या खरं तुला सांगू का मला जो अन्न खातोय तुला सांगतो आज जो कष्टकर आनंद आहे का नाही तो आनंद असा कधी वाटला नाही बरं का काय माहितीये का मला माझ्या प्रेमाची परीक्षा द्यायची र आणि वैशूला सुद्धा वाटते र की काय तुला आता हो का ना तुझं प्रेम कर म्हणून तर मी तुझ्या माग आहे मी कशाला नाही तुझ्या 70 दिली असते तुला मी काय माहिती का अरे मी माझ्या प्रेमासाठी करतोय पण तू माझ्यासाठी करतोय ना ही लय मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आहे का ना नुसतं आलोय सोबत म्हणून काय लय मोठं केलंय का सांग बरं. लय काम करतो तुला काम रे बघू तो हात किती हात कापलाय रे. असं जे एवढं काय जा तुझा नाही कापला होय तुझ्या लग्नात गाणं असं नाचणार आहे का ना बघ तर तू आय कॅमऱ्या मोळ्या बांधा की मोळ्या मी तोड फुटतशीच झालंय माझं बी ट्रॅक्टरीला आता भरायला बावळाटा ना काय रे किती पैसे साठले तर आता बघ की वाड्याचं न ऊसाचं तोडणीचं हा साधारणतः सगळं मिळून एक 14,000च्या आसपास गेलंय बघ सगळं 14,000 मग आता काय का रोज आपण 3-3.5 टन ऊस तोडतोय आणि वाड्याचं वेगळंच 14,000 म्हणजे अजून लागा लय आपल्याला गाठायचा आहे मोठा टप्पा अरे आता हे संपल हा अरे ह्याच्यात जीव रडकुंडी आलाय माझा काय लागा आंबऱ्या तू आता तुला म्हणलं होतं का नाही मी हाय भाऊ मला ही असली कामं कधी केली नाहीत मी पण फक्त तुझ्यासाठी करतोय लक्षात घे अरे हाय केला का मित्रा तुझ्या उपकारात जाणीव आहे मला आला का ना 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 या इकडे वाड्याकडे न्यायला आला काय ए, या काय चाललंय तुमचं का ना ना बघा की राव प्रेमाची परिकाष्ठा ही काय ही प्रेमाची परिकाष्ठा का अरे मी असताना तुम्ही ह्या उद्योगात पडला का तुम्ही काय केलं असतं काय केलं असतं म्हणजे 1 लाख 1 मुठी देते तुम्हाला काय गरज नाही मग काय उपयोग झाला ना ना ऐका की मला माहित होतं तुम्ही 1 लाख काय मला 2 लाख बी द्याचाल पण ना काय माहितीये का आता जे काय करायचं ना स्वतःची हिमतीव करा ना अहो हो का आपलं प्रेम ओरिजिनल आहे ओरिजिनल आणि आकाबाईला दाखवायचं की फक्त तुझ्या पैशावर नाही तर मी माझी हिमतीव सुद्धा तुझी पोरगी सांभाळू शकतो ऐका ना ह्यो जी पैसेच येडे उचलला मी आकाबाईचा ते काय येडे म्हणून नाही मला बी दाखवायचंय यार गणाच्या बी मनगटात तेवढी हृदय अजून तेवढी ताकद आहे अरे लाखच काय तिला म्हणलं मी 10 लाख जरी मागितलं असतं ना तर दिलं असतं सच्च्या मित्र जोडीला आहे मानलं पाहिजे ना का पण गाना खरंच तू तर प्रेमाची परीक्षेत पासच होणार नाही ना तुझ्या दोस्ताला बी मानलं पाहिजे नाही रे हो चांगल्या गाडी भेटताना दोस्त माग बसत असतो चल इकडे जेवायला दोस्त माग बसत असतो म्हणायला दोस्ता खरंच ह्यालाच म्हणायचं दोस्ती अरे काय तुमचं पाय धुवून जरी पिलं ना ना खरं सांगतो तर काय ना बोलला राहू द्या ना ना
वाड बिड लागलं की घेऊन जावा बरं का. बस ना ना ऐका की अहो, काही काय होते असे कुसाळे सारखे ना हे आहेत ना कुस बोटात घुसते. अरे लय रे आपदा झाली हातात यो गाना हे तुझं नाजूक नाजूक हात यो फोडा आलो आणि मग ना नाही कोयता खाली का सारखा तुझं अयो कष्टच पडलं का किती दिवस झाले करताय तुम्ही किती हो किती 15 दिवस झाले की जवळपास. 16-17 दिवस आहे आज मग त्या दिवशी बसलं का ना सगळं चांगलं आहे आता खाऊन पिऊन जवळपास नाही म्हणलं ना 14-15 हजार रुपये शिल्लक राहिले तर घर खर्च भागवून हा म्हणता म्हणता जाऊन दे मरू दे हे तिच्या तोंडावर फेक 50 आहे इथं ना ना आणि 50 घरी येतो ना ना नाही नाही ना नाही नाही नाही. माझं ऐकायला का नाही, ए, नाही. नका मी ऐका ना ऐका की ऐका मी काय सांगतोय माझं ऐका. दरबारले ह्या कार्यकर्त्यानं तुमचं ऐकलंय दरबारले कार्यकर्त्यानं तुमचं ऐकलं आज ह्या कार्यकर्त्याच्या नेत्याने ऐकायचं ना जी माझ्या घाम गाळून पैसे कमवण्यात ना ती माझ्या हात नाही ना अरे पण ऐका लग्न की, नाना, झालं. ऐका ना लग्न झालं का परत दिलं असतं रे ना गाना ना अहो तुम्ही आमच्यासाठी बोलताय तीच लय हा. झालं. काय तुला टेन्शन काम घेऊ ना. नका. जाओ तुम्ही. तुमचा गाणं विश्वास आहे का नाही विश्वास आहे रे आहे का नाही मग मोडून पडला संसार तरी मोडला नाही का ना पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. लढ 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 जाऊ दे आता तुम्ही घेईना बी म्हणले नाही, नाही. गणेश गणेश हं? मी आले वैशू हा मावशी तुम्ही बी आलाय वय बसा 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 मावशी हा? कशाला आले तू विचार नाही तिला. वैशू तू इकडं कस काय ग डब्बा घेऊन आले तुमच्यासाठी डबा मग होय तुला कोणी सांगितलं डबा बाणा होय राम रे कोण सांगणार आहे. अरे त्या दिवशी सांगितलं म्हणले हिचा फोन चालला होता की म्हणले काय खाल्लं तर म्हणलं चटणी आणि भाकरी. मग हिने हिला सांगितलं. अरे पण असं सांगतात का अरे चटणी भाकरी खाल्ली तरी सांगायचं बाबा भाजी भाकरी खाल्ली म्हणून का चटणी खाल्ली ती तुझं तू बघ. आणि मग मावशी मी लय वाईट कशाला वाटलं कुठं असेल का बोलू? मावशी काय हो मावशी म्हणताय सारखं सारखं आता तरी काहीतरी दुसरं नाव घ्या. अहो मला वहिनी म्हणताच येत नाही आलं का? बरं जाऊ दे किती ऊन लागते एवढ्या उन्हात कसं काय काम करताय तुम्ही. काय करता एखाद्याचं प्रेम मिळवायचंय म्हणजे ऊन काय आणि तहान काय अहो रात्रीचा दिवस करणार पण हिच्या आईच्या हातात 1 लाख रुपये ठेवणार आणि 1 लाख नाही 1,01,000 रुपये ठेवणार वर. किती जीवाचं रान करताय माझ्यासाठी. अगं तुझ्यासाठी मग तू लोकांची आहे का सकाळचं पेपर टाकायला जातोय पण संध्याकाळ झाली की लगेच दिली जातोय केंड बिंड व्हायला. या राहू दे रे नका. दिवस रात्र काम करतोय मला माहिती आहे की हा? राहू दे नको काय सांगत बसू तिला नको तो असला का डोक्यात घेऊ आलं लक्षात अरे कष्टाने का माणूस मरतो आहे तवा हा पण एवढं दिवसभर काम करताय हो तुम्ही. डे नाईट काम चालू आहे रात्रीचं बी जातोय की कामाला झालं तर वॉचमॅन म्हणून कामाला जातोय. अहो जरा आराम घेता जरा तब्येतीकडे लक्ष द्या. नाही नाही तब्येतीकडे आहे की माझी तब्येत जपणारी आता एकदा लग्न झाले आणि तू का डोळ्यात पाणी पिणे आण नको तसलं. किती कष्टाचं काम करताय माझ्यासाठी. अगं हे काहीच नाही कष्टाचं तुझ्यासाठी एखाद्या ह्याच्यात गोडवानात गोण्या सुद्धा उचलल्या असते मी भरलेल्या आहे सगळ्या. सॉरी मला खरंच माफ करा. ए गाणं, तुम्ही बोलत बसा आम्ही ऊस घेऊन येतो तिथनं खायला. वैष्णवी आली घरी नेली 2-4 मोळ्या अरे तसं नाही मावशी आल्यात मावशीन बरी गप्पा मार की तू मारतो की ऐकी तिला बी 4-5 टिपर देतो हिला बी 4-5 टिपर देतो ऊसा चांगला. चल शीतल बस वैशू विनाकारण काय असं रडत बसत जाऊ नको दुसऱ्यासाठी करणार आहे का मी एवढं. तसं नाही पण काय अवस्था करून घेतली तुम्ही स्वतःची. काय तर वागे सगळं माझ्यामुळे होते मला माहिती आहे. तुझ्यामुळे काहीच होत नाही विनाकारण तू मनात असे ना अशी शंका काढून घेऊ नको काहीतरी काय होतं तुझ्यामुळं माझं कर्तव्य नाही का हा आणि माझ्या प्रेमाची परीक्षा आहे तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडताय पण मी काय करते. आणि ती मला डबा आणते जेवणासाठी हा आणि ही तुझीच प्रेम आहे आणि तुझ्याच प्रेमाची उभं ही की जी मला बळ देत आहे कष्ट करण्यासाठी हा तुम्ही डब्बा खाऊन घ्या. अशी तुझं रडायला लागली ना माझं तर लय मग बेकार होती मग मला रडा येतं मग परत काय बोलू नको मग कुणासाठी करतो हे सगळं हा तू उलटा हसायला पाहिजे. आणि तुला माहिती आहे का अरे माझ्यासाठी लय लोक असलेल्या विश्वात की प्रेमासाठी काय काय करणार आहे. सगळं मान्य आहे मला पण तुम्ही माझ्यासाठी खूप उन्हातानात कष्ट करताय मला हे भगवत नाहीये. मग तुझ्यासाठीच करणार ना मी दुसऱ्यासाठी थोडीच करणार आहे कोणासाठी.
हा आणि तुझा जीव माझ्यासाठी सर्व तुटतोय त्याचं काय? हा बर अगं पैसू तू आत्मा आहेस माझा, तू प्रेरणा आहे माझी, तू आधार आहे माझा, तू विश्व आहे माझं. तू असं मला कुठलं तू आणि परत इथं यायचं नाही अजिबात. उसाच्या फडात तू अजिबात यायचं नाही. तुला रडा पडायचं असेल ना अजिबात परत माझं जिथं मी काम करत असेल तिथे यायचं नाही. प्रॉमिस कर अजिबात नाही, तू यायचंच नाही इकडं. नाही, मी रोज तुम्हाला डब्बा घेऊन येणार. तुम्ही तर राबणार आणि मी घरी निवांत राहू का? तुला डबा आणायचा असेल ना तर रोज माझ्या घरी जा, जाण घरी येत डबा आणत जा. त्या आखीच्या कष्टाचं आणि तिच्या जर अन्नधान्यातलं मला जर काय घेऊन आली ना मला मी खाणार नाही बरं का. हे मी बनवून आणले, तिने नाही. तू जरी बनवलं ना पण कष्टाचं कोणा त्यांच्याच शेतात पिकलेलं आहे ना. तुला उद्या पण डबा आणायचा आणि येताना मी माझ्या घरी येताना डबा घेऊन यायचा. काहीच बोलू नको मला, त्यांचं चेहऱ्याला मला त्यांना मिंद राहायचं नाही. चल ये आता काय आलीस ना 2-2 घास आपण दोघं बी खाऊन जाऊ. हा बस. अरे वा 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 अरे वा वा वा. गाडी कुठली आणली? स्कूटी ना? हो स्कूटीच घेऊन ऐक की ते मोळ्या तुला बांधून देतो व्यवस्थित, ती बरोबर पायात ठेवू आणि व्यवस्थित नी, आणि त्यातल्या निम्म्या तुझ्या घरी नी. लक्षात घे. हा आले. ऐक चल. ना, बोल की. गणाचं खरंच प्रेम आहे का रे वैष्णवीवर? खरंच प्रेम आहे का? म्हणजे लय खरंच प्रेम आहे की रे. आणि नुसतं गाण्याचंच नाही, वैष्णवीचं बी प्रेम आहे. बघ ना किती छान गप्पा मारतात तुझ्यावर. त्याच्यामुळेच कळलं पाहिजे की तुला माहिती आहे गाण्याचं खरं प्रेम आहे म्हणून तर त्याला मी एवढं मदत करतोय. ह्यात जर वैष्णवीचं जर मला प्रेम जर खोटं वाटलं असतं ना तर मी गाण्याला कधीच म्हणलं असतं गाणं ह्या पोरीच्या नादाला लागू नको. पण तुला पण खरंच मानलं पाहिजे आमिर. का? मी खूप तुला चुकीचं समजत होते अरे, की बोंबलत फिरतो, बिनकामाच्या झिपऱ्या वाढवल्यात, हुरडा फुका. पण किती तू मित्रासाठी करतोय. अगं शितले, गाणं मी म्हणजे लहानपणापासून एकत्र मोठं झालोय रे. हा मी तुला सांगतो जसं लहान होतो ना गाणा आणि मी आम्ही दोघं संघ, शाळेत बी संघ. मी तुला सांगतो मी घरी आमच्या कमी जीवलो असेल पण गाण्याच्या घरी जास्त जीवलोय. आज गाण्याची आई म्हणजे माझी आई आणि माझी आई म्हणजे गाण्याची आई असं आहे. गाण्याचं माझं रिलेशन तुम्हाला कळणार नाही कधी. अगं माझं चुकलं अरे, मी खूप चुकीचं समजलं तुला पण आणि त्या गणाला पण. कारण की तुम्ही काही करतच नव्हता, नुसतं बोंबलत फिरत होतं. पण मला आज कळतंय की म्हणजे तुमच्याकडे कष्ट करण्याची पण ताकद आहे. अगं आम्ही लय कष्ट केल्यात ह्याच्या आधी, पहिल्यापासून कष्ट करतोय पण आम्हाला यश मिळालं नाही. पण तुला खरं सांगतो आम्ही कधी हार मानली नाही. लक्षात घे, आज ही ऊस तोडायचं नाही ना ह्याच्या सुद्धा आम्ही हायगाय केली नाही. डायरेक्ट आलो म्हणलं चल काय होईल ते जाईल. पण किती उन्हात तोडताय तुम्ही. जाऊ दे असू दे, प्रेमासाठी काहीतरी करायचं नाही का. त्याचं लग्न झालं तर किती आपल्याला आनंद होईल. आनंद होईल तेवढा आहे. पण मला असं वाटतंय खऱ्या प्रेमाला आपण मदत करतोय त्याच्यामुळे ना असं गैर काही वाटत नाहीये. खऱ्या जो माणूस खऱ्या सोबत असतो ना तो कधी चुकत नाही. लक्षात घे, ते तर बरोबर. फक्त वाईटासोबत कधी जायचं नाही. खरंय खरं. चल तुला ऊस देतो. झाली ना सगळी. अशी गाडी खाली झाली. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 14 2 28 28 आणि हे 50 आहेत है ना. 28 आणि 50 किती झाले रे? बघ की 28 आणि 50 70 20 आणि ती 8 68. हा 68 68 मार. 20 रुपयाला एक पोतं घेतलं होतं खाली करायला. 68 पोत्यांचं 20 रुपयाने किती होतात बघ. बरं किती झाले म्हणलं? 68 पोती झाली ना. 68. हा 50 आणि 25 68 50 आणि 28 68 असतात का? हा 78. हो 78 मार. 78 गुणिले 20 मार. 78 गुणिले 20 1560. आला 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 का. तुला माहितीये का ही डॉक्टरचं काय म्हणतो माहितीये का? 10 रुपयाने देतो पण बरं झालं तुम्हाला 20 रुपयाने द्यायचं. अरे डॉक्टर 10 रुपये का डॉक्टर 5 रुपयाने टाक म्हणाल. अरे अंतर किती होतं लागा आम्ही वाहतुकीचं. हा मला वाटलं तू म्हणतोय काय 10 रुपयानेच द्या म्हणून पैसे. 10 रुपयाने. म्हणलं बसा म्हणलं आता अवघड उलट आलं असतं कधी आलो आपण 6 वाजता आलोय कामाला. संध्याकाळी परत 6 वाजायचा टायमिंग झाला. जाऊ दे का ना. बघता बघता का 3 महिने कसं गेलं कळलंच नाही. कारण बरं पैसे किती साठलेत आता सगळं? आलेत का लाखाला गाठा आलोय माहितीये का. लाखच रुपये झाले असतील 100%. झालं त्याला 100%. मग ऐक की आता काय करू माहितीये का. आता लय सबर करायला लावू नको. डायरेक्ट काय करू बाजनाला सांगू आणि डायरेक्ट बाजनाला म्हणावं डायरेक्ट आकाबाईच्या घरी जा आणि लाख रुपये तिला म्हणावं रेडी झाले तर पुरीला नारळ वटी पीस कधी घेऊन येऊ म्हणावं घरी डायरेक्ट शगून. ऐक मी तर काय म्हणतोय आपण काय करू आपल्याकडे आता 1 लाख रुपये आहेत. हां
मुहूर्त काढू एक चांगला दिवस. हा. आमुषा पौर्णिमे तसल्या दिवशी जायचं नाही, नाहीतर कसं परत काहीतरी वेगळं येतो, तुला माहिती आहे ना. अरे मी तर म्हणतो आमुष्याच्या दिवशी जाऊ. हा अरे काय हडळेल तर भेटायचं आपल्याला. हा आकाबाई म्हणजे हडळ आहे माझ्यासाठी. आणि मी तर म्हणतो तुला आमुष्याचाच मूर्त गाठू. म्हणजे काय माहिती का, हडळीचा आनंदाचा दिवस असतो आमुष्या म्हणजे. हा असं आहे का, म्हणजे आमुषाच्या दिवशी हाडळीला खुश करायचं असं हा मग आमरे तुला एक बोलू कर मित्रा. बोल की लागा. तुझा अख्खा आयुष्य हाजा मजा करायला गेलं. हा. हा वयाच्या 28-29 वर्ष तू अशी पाण्यात घातली. मित्रा 3 महिन्यात तू इतकं कष्ट केलंस तर किती आनंद वाटला असेल बघ बरं. तुला तर झाला जा असेल पण मला त्याच्यापेक्षा डबल आनंद झाला. का बरं? का बरं म्हणजे का माझा मित्र नुसता फोकादाऱ्या मारायचा, नुसत्या डबिलकी आणायचा मुंबईमध्ये. आता 3 महिने झाले काम करतोय लागा मुंबईमध्ये असताना मी असलीच काम करायचो. तुझ्या मुंबईची कामं तेवढी मला सांगू नको. हातगाडी ढकलायचा 1 महिने 4 महिने पोलीस स्टेशन मध्ये असायचा. काय लागा ना बोलतोय तू. मला सगळं तुझ्यासाठी लागा एवढं मी 3 महिने कष्ट केले, अक्षरशः दाढी सुद्धा केली नाही मी. सगळा रुपया वाचवायचो मी आणि तुझ्या पैसे टाकायचो. होय मग मित्रा तू नको दाढी करू पण माझे काय ऐकशील का. काय तू फक्त काय कर, केस आणि दाढी तेवढी काळी कर गाड्या. आणि हो तुझ्याकडे ती बी पैसे वाचवायचे असतील ना. आमच्या कार्तूचा काळा कॅच पेन आहे. मुचकी केस धरायची तेवढीच कॅच पेनानं रंगवायची. कुठला कलर लावतो रे? तुझी बी लई पिकले ती केस. मी टाकला बी पडलाय तुझा. अरे मागच्या वर्षी रस्त्याचं काम चाललं होतं. बरं डांबर टाकलं काय? डांबराचं डोकं घातलं होतं तसं तुला टाकायचंय नाही का. बाबा. आणि मग जाऊ दे की पांढरी तर पांढरी. तू असलं डांबरात बिबरात डोकं तोंड बुडवून तू काय करतो? येडा बिडा काय ती चांगलं. होय. अरे ते डांबार चांगलं पण ही 10 दिवसाला पैसे घालून परवडन का आपल्याला. जाऊ दे का ना, एवढं काय त्याच्यात. हा झालं ना तुझं लग्न झालं, आता तुला काही टेन्शन आहे का? अरे माझं लग्न झालं ना पण 6च महिन्यात तुझा बार ओढवून देतोय बघ. माझं लग्न झालं माझी की. नको चिंता करू. काय? तुला काय करायचं, तुझं तू लग्न कर आधी. मला कळा नाही वय काय? पोरगी निळून ठेवलंय पाखरत होती काय गप्पा म्हणते का शिकली. खरं सांग मला का तू एवढं काय खरं काय सांगा ना. हा मी मावशीला जाऊन विचारलं डायरेक्ट. मी डायरेक्ट अचानक स्फोट असतो माझा, बॉम्ब स्फोट. आता तुला नाही कळायचं. ऐक अचानक स्फोट करू नको नाही तू होरपुळून जाशील. होय का? ती पोरगी दिसते इतकी बिशानी नाही कच्ची नाही ती मावशी लय आगाव या. जाऊ का तिला सांगतो गाणं म्हणतो ती पोरगी शानी नाही काय करायचं आम्ही ही तुझ्या माझ्यात ठेवायचं. अरे किती नाव ठेवतो नाव बघ की. तुला मी वैष्णवीला कधी नाव ठेवले का? वैष्णवी म्हणजे रूपाचे खान या. हा, असू हा? दे. स्वभावाचं सौंदर्य आहे. असू दे, चांगलं आहे की. आम्ही कुठं नाही म्हणतोय. कुणाची बी कुठं बरोबरी करू बघा ना. मावशी बी लय चांगली आहे पण आणि तुला आगावच बायको पाहिजे आमऱ्या. आगाव बायको शिवाय ती सांगू सरळ नको, होणार लक्षात नाही. घे. तुला लय सारखं असतं हे असलं पारकायचं आणि बिरकायचं सवय. ज्याचं त्याला आपापलं चांगलं असतं. तुला काय करायचं? बरं असू दे बाबा मला काय तवा. बर आता काय कर माहितीये का मी बाजीनाकडे जातो आणि बाजीनाला म्हणतो सगळी तयारी झालेली आहे. आणि त्यांना सांग पहिल्यांदा आकाबाईकडे जायचंय म्हणून. हो हा लगेच जायचं आकाबाईकडे लगेच. पैसे डायरेक्ट द्यायचं. हा चल चल उरक चल. आपण पैसेच काय केलं डॉक्टरच्या पैसे. फोन लाव डॉक्टरला, फोन लाव. हे डॉक्टर हलकट पैसे पहिले पत्रात पाडून घे. ती फोन पे वर टाकते की पैसे? कशाचा फोन पे असंच मागच्या बाराला म्हणलं फोन पे वर टाकतो. कुठलं फोन पे वरती म्हणले गुगल पे वर गेला असतील. चल डायरेक्ट घरी जाऊन पैसे घेऊन चल. हॅलो. अरे लाका काय केलं हे कार्यालयाचं? हा आज सगळं घाण आहे. इथं लोकांड पडलं या. आजच्या आज सगळं उचलायचं आजच्या आज. परवा दिवशी तर आबोनाच्या पोरीचं लग्न आहे इथं. स्वच्छ बी पाहिजे क्लिअर कट. हा आज संध्याकाळपर्यंत जर नाही ना तुम्ही केलं काय चाललंय नका तुझं? सॉरी आपण काय तुला लय आनंद झालाय. आनंद झाला माझ्या मनाला. सोन्याचा दिसा आज उगवला. अरे पण आनंद किती बी होऊ दे. माझं का गुडघं गेलेला का गुडघ्याला लागलं की कोपराला लागलेलं का. हो ना अहो मी जर तुम्हाला आनंदाची बातमी सांगितली ना तर तुम्ही नुसतं उड्याच नाही ह्या जमिनी काढा लोट चाल. होय शपथ. म्हणजे झालं काय? मला काय तिकीट बिकीट वरच मिळलं काय? अहो तुम्हाला वरचं तिकीट नाही त्याच्या बी पुढचं तुम्हाला सांगतो. तिकिटाने जेवढा आनंद होणार नाही ना एवढं गाण्याच्या जीवनातलं सुख बघून तुम्हाला आनंद होईल. व्हायला सांग की मग सांग लवकर. आनंद माझा उत्साह असा वाया घालवू नको तू माझा. आता उद्या आवरायचं सावरायचं नटायचं थटायचं थेट आकाबाईचं घर गाठायचं. आणि आकाबाईला काय म्हणायचं माहितीये का? ए आके बाहेर ये. कोणाला ते दारात बाजीराव नन्ना. आणि 1 लाख रुपये खिशातनं काढायचं
सेकंड तिच्या हातावर मांडायचं मुझी चालू होई आणि मग काय ना ना. ना 1,00,000 आता गणाचं लग्न पी 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 अरे मग मला ही बातमी आधीच नॉर्मल लीक झालती. काय बोलताय मग काय बाजीनं नाही मला माहित होतं माझा गाणा 1,00,000 कशी बी तयारी करणार. आणि मग आता कुणासाठी फोन चालला होता आणि हे कार्यालय कुणासाठी बांधलंय म्या? कुणासाठी गावातल्या युवकाची लग्न व्हावीत म्हणूनच हे कार्यालय म्या बांधलंय. घे बसा ना जेव्हापासून तुम्ही कार्यालय बांधलं ना तेव्हापासून एका युवकाचं लग्न जमलं नाही गावात. अरे 50 लग्न झाली की येतो तू काय करतोय? आपणच लग्न कुणाची बाहेरच्या गावातल्या पोरांची झाली. अरे आपल्या गावातले झाली तू काय करतो माहितीये का? तुझं लग्न व्हाय ना म्हणून कुणाच्याच लग्नाला येत नाही गाणं. हो का माझी परिस्थिती कशी झाली माहितीये का? पंक्तीला बसलो बुंदीच संपली, लग्नाला आलो पोरीच संपल्या, लय माझी हरबड झाली नाना. पण आता नाना आता मागे सरायचं नाही, आता उद्या उरकायचं डायरेक्ट 1,00,000 आमिरकडून घेऊन जायचं तुम्ही. होय हो येणार की. आणि हित बी तुझं लग्न असलं चंगी करणार आहे की नाही? 3,000 पब्लिक आलं पाहिजे तुझ्या लग्नाला. राडा नुसता ही पुढचं पटांगण दिसतंय, हे पटांगण दिसतंय, हे कार्यालय हिथं टेज बांधायला लावणार आहे मी. कुठं हिथं आणि कुठं लग्न करणार माझं? हिथंच. अरे नाना ह्या वाटतं टपरीत. अरे ह्यापेक्षा मशानभूमी ती मोठी असते. काय बोलतो का ना टपरी आणि मशानभूमी. अरे येड्या ही कार्यालयाला किती पैसे गेले ते माझ्या जीवाला माहित. तुला काय माहित आहे? तुमच्या जीवाला माहिती किती गेल्या किती तुम्ही खाल्ल्यात ती. पण मला काय करायचं नाना, खाल्लं तर तुम्ही माझाच माणूस आहे आलं का लक्षात? मला सांगत जा कशात किती पैसे खाल्लं, संडासात किती खाल्लं, घरकुलात किती खाल्लं, रस्त्यात किती खाल्लं, सगळं पैसे मला सांगत जा. मी कानाचं कुकुनाला सांगणार नाही. बाजीनं नका लोकांचा आहे तवा. अरे पण खतच नाही तर काय तुला सांगू गणा, तुझा माझ्या विश्वास आहे ना? ना आणि मग ना ह्या विश्वास जर कोणा विश्वास असेल ना तर फक्त बाजीराव नाना विश्वास आहे. हा आता जाऊ दे मरू दे. मी काय करतो अक्काबाईकडे जातो. हा आमिरकुंड पैसे घेतो अक्काबाईकडे जातो. नाही तुम्ही अक्काबाईला आजच निरोप द्या. उद्या सकाळी तुम्ही म्हणायचं उद्या सकाळी काय करतोय पुरीला पेड आणि वटीला नारळ आणि साडी घेऊन तुम्ही म्हणायचं. हा मग निरोपच देतो. हा पैसे बी घेऊन येतो. आणि जायचं तर हलकं बोलायचं नाही बरं का. आता रुबाबात त्याला बोलायचं रुबाबात. आता अक्काबाईने फक्त गाणा माझ्या नादीच लागावं. तिने आता कसं नाना बोलला आणि मला बातमी येऊन सांगा. तुम्हाला बघितलं ना असे लटलटला नाही उलटी पलटी सुद्धा करू शकतो यो बाजीना अक्काबाईला. उलटी पालती नका नका राव ना उलटी पालती नका करू. उलटी पालती करायला तुम्हाला प्रिया वहिनी आहे की घरी? स्वतःच्या बायकोला कवा मारत नाही आणि माझ्या सासूला निघाला उलटी पालती करायला. मला ना असलं खपणाराची तसं नाही गणा, ध्यानात ठेवायचं. घरच्या बायकोला कधी हात लावायचा नाही. पण बाहेरची बाई जर एखादी आडवी बोलली मग बाजीना आहे आणि ते जाऊ मार हाय. नाही ना परत स्त्री माते समान. कसं केलं तर ती माझी आई सारखी माझी सासू. ना अजिबात नाही. किती जरी काय झालं ना तिला उलटी पालती करायची ना, प्रेमाने समजून. बर प्रेमाने सांगतो. ती जरा घेऊन दे की बाजीनाचा विरोबा भाई ती. आणि गुलालच घेऊन जा. डायरेक्ट गेल्या गुलालच लावा. बर चालतंय. बर ठीक आहे जातो आणि आजच निरोप देतो अक्काबाईला. ओके. आईला कार्यालय बी काय वाईट नाही बरं का, पण ह्यात काय माणसं बसणार नाहीत. अरे घनाचं लग्न आहे म्हणजे अरे कुठनं माणसं येणार लग्नाला. मला काय वाटते बाहेर मंडप टाकावा हा आणि गावातच दानका उडवून देतो. अरे गावाला बी कळू द्या ना गाण्याचं लग्न आहे म्हणून. हा हॅलो गॅसवालच का? काय तुम्ही 8 दिवस झालं माझा गॅस नोंदवून ठेवलेला. 3 वेळा माझा गडी तिथे येऊन गेलाय दुकानावर. दिसला नाही काय? ती का बारका बिरका कडे दिसायला नाही दिसायला. कपिल नाव आहे. मग ते गॅस माझ चुलीवर स्वयंपाक करते मी. छोटे का दिसला? अहो माणसं वाच पार काय शिका गॅसवाल. हा देते लावून. गॅसच्या टाक्या पहिले आल्या पाहिजे त्या घरी, लगेच आल्या पाहिजे त्या. मला काय अक्का वहिनी गॅसवाला आला का काय? काय म्हणता राव अक्का वहिनी? नमस्कार. वहिनी बिहिणी अजिबात म्हणायचं नाही, अक्का साहेब म्हणायचं. साहेब? आणि तुम्ही साहेब कधी झाला? मी माझ्या मनाची साहेबीनच आहे, कळलं का? काय अक्का वहिनी स तरी लिहिला येतो का हो तुम्हाला? आणि म्हणे साहेब. मी नाही कुणाची पण हाय लय गुणाची. मला स का ब का म सगळ्या गोष्टीतला अनुभव आहे, कळलं का? मला पहिल्यापासून माहित आहे, पहिलीच्या वर्गापासून किती गुणाची या आणि काय
ती मला फक्त माहित आहे. हाय ना माहिती, मग आलाय कशाला ते सांगा आणि निघायचं बघा. मला वाटलं गॅसवालाच आलाय आणि सरपंच भाजीनाला गॅसवाला करायला हे तर माझं डोकं खाऊ नका आता. आणि मी काय म्हणतोय ते ऐका. बाकर आहे मला घरी खायला, डोकं खायला लय डोकं चांगलं. बर जाऊ द्या अक्का वहिनी, मी काय म्हणतोय, काय घरात कुणी नाही होय? का हा आता तयारी करायची. ए बाबा कशाला आलाय तू? कशा माझं ऐकून तरी घ्या की. हा? लगे अंगाव येता कसं करता वा अक्का वहिनी तुम्ही? तयारीला लागा म्हणजे तयारी म्हणजे अक्का वहिनी ही बघितलं का ही या काय डोकं बिकं फिरलं वय बी आहे का नाही याचं? हा म्हणजे शिकूसल देताय मला ठेवा तरी. जाळ करा त्याचा ठेवा तरी. हा कुणाला काय देऊ हे तर कळतंय का? हा म्हणजे अक्का वहिनी तुम्ही गैरसमज झाला काय तुमचा? बोलताय तसं तर गैरसमज होईल नाही तर काय होईल? अहो, मी कसं बा हे असल्या नादी तरी लागल का आता मी? सरपंच एवढं कुचकाच चाल म्हणून माहित नव्हतं. हा हो. तरी म्हणते इकडे तिकडे काय बघताय मग? हा अहो अक्का वहिनी गैरसमज करून देऊ नका. मी तुम्हाला पूर्ण तरी मला बोलू द्या. काय पूर्ण बोलताय? दिल देताय कुठं काय देताय आणि तयारीला लागा. हा हलकट विचाराचं अहो हे दिल माझा नाही, डोळच फोडील. पण माझा नाही हो, कोणाचा होता? गणाचा. हा, मग त्याच्यावर नाव होतं का गणाचा? हा नीट नीट का का सरपंच आहे म्हणून का बसली बर का? आता काय? मग नाव टाकून आणते ती गावात. हा? तुमच्याच हिथं दिल पडला होता. हा, धडधड काळीच करायला लागलं माझं. हा? धडधड करून घेऊ नका. मी किती चांगला माणूस आहे तुम्हाला माहित आहे की नाही? कशाचा चांगला माणूस आहे? हा माझी तर ताटी निघायची वेळ झाली आताच्या आता. अहो पण ताटी कशाला निघते तुमची? हा का आपण पहिल्यांदा भेटलोय का? हा? म्हणजे किती वेळा आपलं बोलणं झालं सांगा बरं तुम्ही मला. अहो बोलत बोलत काय बोलता ह्याचा तर भान ठेवा जरा. हा अक्का वहिनी तुमच्या मनात आडीतडी येते या. ह्या बाजीनानाच्या मनात कधीच आडीतडी येत नाही. सरळ मार्गी माणूस आहे मी. कशाचा सरळ मार्गी बोलत बोलत तर तिड्याव मला गोल येडा घातला. हा कोण आहे का घरातन करा सुरुवातन काय काय म्हणला आल्या आल्या? हा अक्का वहिनी ही तुम्ही चुकीचं बोलताय. हो का तयारी म्हणजे गणाच्या लग्नाची, गणाच्या आणि वैष्णवीचा धुमधडाका आपल्याला उडवून द्यायचा. असा बार उडवायचाय हे पंचक्रोशीच नाही तालुका जिल्हा. अहो जिल्ह्याचे बी पुढे नाव गेलं पाहिजे गणाचं आणि वैष्णवीचं. थांबा जरा जाग्यावर बसा. गाणाचं वयसाचं लगीन राहिलं पण तुम्हीच अटॅक होऊन मशानभूमीत जायचा. कसं मी कसं बरं? अहो, मी नसतात टाकलाय अशा टन 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 उड्या हाणते मी. तेवढंच येतं तुम्हाला, दुसरं काय येतं? आ लाख रुपये कमवायचं असते तर तवा एवढ्या उड्या मारायच्या असते त्या, कळलं का? मग तीच सांगाय आलोय मी. का तरच पाहिजे होती ह्या मिशाच कापले असते आताच्या आता बसल्या जाग्यावर. अशा 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 हा अक्का बाई माझ्या मिशाव जायचं नाही हं? तुम्ही तुमची मर्यादा सोडायची नाही. मी माझी मर्यादा सोडली का? मी माझ्या मर्यादितच आहे, कळलं बर का? ऐका आता लाख रुपये आणून द्यायचं म्हणलंय त्याला. आनंदाची बातमीच सांगाय आलूया. अक्का वहिनी लाख रुपये माझ्या गणाने कमवून आणलं आणि तयारीत ठेवलं ते. काय म्हणताय? मग तीच सांगाय आलूया. मग एवढं आनंदी आणि इतका उत्साही बाजीनाना कधी दिसलाय का तुम्हाला? आज माझा आनंद ह्या गगनात सुद्धा मावत नाही आणि ह्या कुठंच मावत नाही. लाख रुपये कमवले त्यांनी? मग चोरी बिरी नाही ना केली कोणाची? हवं अक्का वहिनी गणा म्हणजे काय आहे ते तुम्हाला नाही हो माहित. तुम्ही फक्त काय आहे माहितीये का? तुमचं पैशावर प्रेम, ह्या प्रॉपर्टीवर प्रेम. तुम्ही अजून मन बघितली नाहीत माणसाची. गणाचं मन कसं आहे, त्या वैष्णवीचं मन कसं आहे नाही व तुम्हाला नाही लगे लगे कळणार. होय डोळे उघडा जरा, डोळे उघडा. पैसा बिगर काय होत नाही आजकाल, कळलं का? हा? अहो, पैसा करून काय तुम्हाला पैशात आग लावायची वे लावली. का पैशाच्या वर ठेवून काढी लावायची या? काय माणूस माझ्याच घरात येऊन मला बोलतोय उलटा? हे हा उलट नाही अक्का तुमच्या पोराचं त्या लगीन करायचंय का नाही सांगा? मग मग ढिल्यापणात बोलायचं, रुबाबात बोलायचं नाही. लाख रुपये कमावलं म्हणजे काय 10 कोटी रुपये कमावलं नाही तर हा? ठेव का अक्का वहिनी दिल्यातच. पण माझा आनंद असल्यामुळे मी इतकं बोललो. पण माझी नम्रता आहे का, नम्रतेनं सांगतो तुम्हाला. पैसे आल्यात उद्या मी तुमच्या इथं येणार. मस्त पैकी वटी नारळ पेढ्याचा एक पुडा मस्त पैकी घेऊन आम्ही समाजात जसं लग्न जमावतात तसं आम्ही वैष्णवीचं आणि गणाचं लग्न जमावणार आहे उद्याच. फक्त तयारीत राहायचं आणि इथनं पुढे आता बाय अटी टाकायच्या नाही त्या. नाही तर मी आहे आणि तुम्ही आहे, कळेल तुम्हाला. मला पैसे दाखवा आधी.
पैसे दाखवा म्हणजे द्यायलाच येणार आहे. असं असं घेणार आहे, असं असं तुमच्या तोंडावर मारणार आहे. पण तसं नाही करणार बाजीनाना, कारण माझा गणा जवळच आहे. त्यामुळं बाजीनानाला असं तोंडावर हाणता येणार नाही. तुमच्या हातात प्रेमाने देणार आहे. धन्यवाद. धन्यवाद. हा जाऊ निघा का? आता. बरं ती जाऊ द्या आता. ही ही एक तेल घ्या, गणाचा जाऊ द्या, माझ्या गणाचा तेल पाडला हो का. ही कशा कोणाचा? वैष्णवीचा आणि ह्यो माझ्या गणाचा. होय. ही दोन तेल एकत्र करायचं. हे तुमच्या गणाचा आणि माझ्या वैशीचा. हो. हा पैसे हातात द्यायचं. ह्यो काय करते लगेच हे टाकून द्यायला त्यो जवळ धरताय आणि ह्यो तिच्या तुम्ही जवळ असणार आहे. ज्या कामाने आलंय ना ते काम करायचं. आमचं इथलं अजिबात इस्कडी करायचं. उद्याच येतोय. हा, निघतो का बाय, तयारीत राहा, निघतो. ए, काय बाई या माणसाने तर मला टेन्शन दिलंय. 1,00,000 रुपये कमावलं गाणाने. ह्याचा मोडदा बसवला. आता काय करावं. बापरे कसली घाबरली मी. तू आणि घाबरली? अगं अख्खं गाव तुला घाबरते. म्हटलं बघावाच तू भीती का मला? तू मंदिराच्या मागे काय निवत गोळा करायला आलाय का? अरे काय बोलते, निवत गोळा करा येतो का मी? मग मंदिराच्या मागे बसतात का असं? अगं तुझ्याच माग आल तू, घरापाशी गेल तू आता. पण तिथं तुझी गाडी नव्हती, म्हणलं हे घरी नसेल. मग म्हटलं नंतर लक्षात आलं की तू देवळात गेली असेल. मग आलो म्हणलं तुला सरप्राईज द्यायला. तुला काय साक्षात्कार झाला काय मी मंदिरात आले त्याचा? मला सगळं माहित असतं तू कुठं असती कुठं नसती, कळलं का? बोल की काय म्हणतो. काय नाही, आता तुला सांगायचं होतं. काय अवस्था करून घेतली स्वतःची. ती केस कशी वाढल्यात, ती दाढी किती वाढली. हा आता तू बघते ना किती दिवस झालं आमचं चालल्यात काम. ऊस तोडीला जातोय, कुठं हमाली करायला जातोय, माहित नाही का तुला? पण एवढं मात्र खरंय बरं का आमिर, तुझा खरंच हेवा वाटण्यासारखं तू काम करतो. आजकाल एवढं कुणी करत नाही मित्रासाठी. एवढं 3-3 आणि 2-2 महिने गुरागत काम. बघ तुला माहिती आहे ना, माझी पहिल्यापासून इच्छा होती गाण्याचं आणि वैष्णवीचं लग्न व्हावं. आलं लक्षात? एकदा ना एकदा त्या दोघांचं लग्न झालं ना, मग बघ मी मोकळाच. तेवढं आहे. हं? आणि तुला सांगतो आता 1,00,000 रुपये आम्ही जमा केलेत. काय सांगतोय. हो 1,00,000 रुपये जमा केलेत. आता लवकरच लग्न होणार आहे. पण नक्की झालेत का जमा? नक्की झालेत. काल काल रात्रीच मोजलेत मी पैसे. व्यवस्थित ठेवलेत ना ते पैसे? घरी ठेवलेत माझे पैसे. अरे बँकेत ठेवायचे ना पैसे. अगं कुठं बँकेत रोज रोज जात बसते, त्यापेक्षा घरीच तुला माहिती आहे का माझ्या बेड खाली ठेवलेत पैसे. सगळं आहे ना व्यवस्थित सगळं? सगळं एकदम व्यवस्थित आहे. बरं झालं देवाने प्रार्थना ऐकली आणि तुमचं स्वप्न पूर्ण झालं 1,00,000चं. तर काय आता बघ की गाण्याच्या लग्नात अशी जी मजा करणार आहे का ना आपण, तर नुसतं डान्स बिन्स करायचं, नुसतं राडा. वैष्णवी तर लई खुश होईल. पहिली मी तिला आनंदाची बातमी सांगते बघ ही आता. बरं चल आपण देवाचं दर्शन घेऊ. चल. चालतंय, चल. आय 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 आय. असा कुठं नाही तर म्हणजे गणाने आणि आमिरने 1,00,000 रुपये गोळा केलेत. तर म्हणजे आपल्या वैशुताईचं वाटूळच लग्न करावंच लागणार. आता ही दुःखाची गोष्ट लगेच अक्का साहेबाला जाऊन सांगितली पाहिजे. लगेचच जातो. मी नाही कोणाची पण हाय लय कोणाची. पण सरपंचाने मला लयच टेन्शन दिलं या. 1,00,000 रुपये कमावलाच त्याला. काय अक्का करायचं. अक्का अरे काय झालं. दूर आणली या. कशाला. ह्याच गुलाबाच्या झाडाला आता पाणी घालताय ना, ह्यालाच बांधा आणि फाशी घ्या तुम्ही आता. अरे काय मुर्द्या माझ्या मरणावर टाकलाय का काय तू. हा मरायचीच वेळ आली आता आपल्यावर. का काय झालं. काय झालंय. अहो त्या गणानी आणि त्या आमिरने 1,00,000 रुपये गोळा केल्यात. अरे तू काय बातम्या सांगतोय असल्या. सकाळीच मला कळलंय पैसे त्यांनी 1,00,000 रुपये कमवून ठेवलेत. ती सकाळीच बाजीनं नाही येऊन गेलाय. तुम्हाला तेवढंच माहिती आहे या कमावल्यात. तू पुढचं बोलू नको मोडद्या. कामाव काय लक्ष देत नाही काय नाही. चल हल. हा त्यांनी 1,00,000 रुपये कमावले तर ह्याचं टेन्शन आलंय. त्यांनी नसतं कमावलं तर पोरगी तुला देणार होते असं डोक्यात होतं माझ्या. हा काय बोलताय. तू कामाचं बघ. गावाला मिशन आली या. काय बोलताय. आणि खरंच दिली असती तुला पोरगी म्या. पण त्यांनी 1,00,000 रुपये कमावले ह्याचं टेन्शन आलं या. तू कामाचं बघ पळ. आगे बोंडा आणि झाड आहे. गोड लागा ना माणसाला. त्या बाजीनानं सांगितल्यापासून तुम्ही हाईतच थांबा. अहो आम्ही कॅश घेतली की तिकडे येतोय दोघं बी. हो हो ना ना चालतंय चालतंय चालतंय. काय म्हणा नाना रे? ना मग येऊ का इकडे म्हणलं कशाला जाग्यावर जाऊन इकडे. मी तर काय म्हणतोय का ना, कशाला नानाच्या ह्यांच्या नादा लागतो. आईला घेऊन जाऊ की आपण. अरे तसं नको लागा. आईला तर घेऊन जाऊच जाऊ, पण पहिल्यांदा नाना पुढच्या फळीला पाहिजे. आलं लक्षात. नाना कसा बोलका माणूस आहे, जरा राजकारणी माणूस आहे.
ती ती गोष्ट साईडला जाऊ दे. नामन बिमन ओढून आलाय वे. नाम बिम म्हणजे का आम्ही विजयाचा तिला केल्या का सकाळी घराच्या बाहेर चाललो होतो आणि आईला म्हणलं लाख रुपये जमा झालेत म्हणलं आणि आता निघालो वैष्णवीच्या आईला द्यायला. आई लगेच ताडबीट आणलं लगेच नाम लावला म्हणली लेकरा विजयाचा तिला काय म्हणली माझ्या सुनाला घेऊन घरीच ये. ए मग आता असं करू, आता पैसे बिशे घेऊ आणि पहिल्यांदा आईकडे जाऊ, मला बी तिळक लावून दे. मग नाही नाही अरे तू आता हे पैसे तर घे की आईला भेटू जाऊ, मला मला बी तिलक आहे आशीर्वाद- का नाही तुला तिलक डायरेक्ट आखीच्या घरी लाव. हा की कोणतो हा आखी कंड हा म्हणे की हाडळ येते आणि हाडळीच्या हाताने लावू टिळक. आणि तू भूतय त्याचं हा ते हाडळे तू भूतय तू काय कमी येतावा तू खाईस आहेस. हिला का असं बोलत असून माझा अपमान करत असतो, तुझं तुझा ती पैसे घे आणि मी नाही येत, लग्नाला बी बोलू नको तुझ्या तू. अरे आनंदी एवढं बोलतो चल घे पैसे चल पटकेनी. हे का अवघड आहे. अरे गेला. आला का? या रे, गे लवकर सरळ 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 गाणं उठ रे, एक मिनिट उठ कर उठ 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 उठ. खरं तिथं बघ उचकटते, एक मिनिट. कर अरे रात्री इथं तर पैसे ठेवलं होतं मी मोजून. काय म्हणतोय अरे इथं पैसे मोजून ठेवलं होतं रे मी. अरे बाबा, इथं सर 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 आला का? ए आमिर तसली चेष्टा बिष्टा काय करू नको बरं का. अरे मी कसली चेष्टा करतोय का ना, ही काय चेष्टा करायचा वेळ आहे का? ए नका ऐक की अरे तू नक्की ठेवलं होतं असं कोण नका उघड्या पैसे टाकतो वेळा का आमिर. अरे गाणं 3 महिने झाले मी ह्याच्यात पैसे ठेवले ती. अरे 3 महिने झालं म्हणजे मग 3 महिन्यात तुला कळलं नाही वय आमिर. हा बघ ऐक ना हो मी चेष्टा करायचा मूड मध्ये अजिबात नाही का. अरे लका पायला का रुपया गोळा केला का मी. अरे गाणं गपला का, तुम्हाला डोकं खाऊ नको. आला का काल मोजून ठेवल्यात का, काल मोजून गेलोय. मग काल मोजून गेलं म्हणजे काय मग काय ह्या पत्र्याने खाल्लं का जमिनीने गेलं. इथं रोजच्या ठिकाणी का 3 महिने झाले ठेवतो, 3 महिने झाले, 3 महिन्यात आणि आजच कसं काय झालंय. तू कुणाला सांगितलं होतं इथं पैसे ठेवल्यात म्हणून. कुणालाच माहित नाही, हा कुणालाच माहित नाही, कोण इथं येत बी नाही रूम मध्ये. बरं एक चल, तू चल कुठं. चल आपण पोलीस स्टेशनला जाऊ. अरे काय करायचं पोलिटिशियन टेन्शन. अरे चल की पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लीट करू. नको तू काय कर माहितीये का मला जगायचंच ना आता. तू काय कर दावा इथं या आड्याला फाशी घेऊ दे मला. माझं लेकरं नाही. ए ए तू चल पहिल्यांदा. माझं लेकरं, माझं वयस. अरे गाणं चल का, उशीर करू नको. नाही मी नाही येणार कुठं. चल. मला हे चल, कर. पहिल्यांदा चल. मला माझा चल, खून कर चल. माझा खून कर इथं. चल इथनं पहिल्यांदा चल, आपण पोलीस स्टेशनला जायचंय. चल. अरे चल का, मला टेन्शन आले. चल का पोलीस स्टेशन पाहिजे जाऊ. रडू नको की. अरे काय तुमच्या डोक्यात फरक आहे का रे? किती फरकच पडला डोक्यात. ना पोलीस स्टेशनला जायचं चला. कुठं कोणाला पोलीस स्टेशन कशाला? मला आता फक्त एकच स्टेशन दिसतंय स्मशान स्टेशन. अरे. मला मशान भूमीत नेऊन पेटवा लाकडं गोळा ना, करा. अरे एवढा कालवा करून काय उपयोग होणार आहे का, भेटणार आहेत का पैसे परत? हक बघ अरे जायचा. अरे तुमची अहो, वाट नाना. बघून बघून मी ना 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 घर पैसे. अरे उठ की. अरे गाण्याला का सेडगत करतोय. ना पट्टा काढा मला फाशी द्या ना. अरे मला काय फाशी- झालंय काय लागा तुम्ही लागा तुमच्या डोक्यात फरक आहे कुणांटो. ना, मला ना. एकतर कळा ना आव. मी तिथं गाडी घेऊन थांबलो या. ना, काय नक्की काय आमिर झालंय? अरे अरे नक्की आमिर झालंय काय मला लागा कळू द्या तरी. अहो नाना माझ्या घरीनं चोरी झाली. अक्षरशः आम्ही दोघांनी जे पैसे कमावले होते का ना 1 लाख रुपये, बेड खाल्लं चोरून नेलं कोणी तेच कळलं नाही. चोरी झालं. अरे पण मी मग तू चोराच्या घरी चोरी झालीच कशी ना अरे कुठं ठेवलं होतं पैसे? आग लागली डोंगराला आग लागली हा हयो आबाळ आले. अरे गाणं, अरे शुद्धी वेळ इथं पैसे गेले तुला कळलं नाही का? अरे पैसे गेले मला तर सुट गेली माझी. इथं माझं डोकं खराब झालंय. अरे तुम्हाला लागा लाज वाटाय पाहिजे दोघाला बी. आई शपथ मी त्या अक्का बाईला नसल तसलं बोलून आलोया. मी नुसतं ऐका म्हणजे की नाना उशीर करायला नको, पहिल्यांदा आपण पोलीस स्टेशनला जाऊ आणि त्यांना डायरेक्ट केस करायला लावू. अरे काय पोलीस स्टेशनला जायचंय? तुझ्या घरी पैसे ठेवलं होतं का? ह्याच्याकडे ठेवलं दादा पैसे रुपया पोटाला चिमटा घेतला ना अरे बरं नुसता पाव खाल्ला पण वडा कधी खायचं डेअरिंग झालं नाही हा आराम करा ना. कुठे बी पैसे बेड खाली ठेवलं उशी खाली ठेवलं लाकडा खाली ठेवलं. अरे लहानपणापासून त्याच्यात ठेवत आलो का ना, 1 रुपया माझा कधी गेला नाही चोरीला, कधी हरवला अरे नाही. लहानपणापासून 10-5 रुपये कोण चोरतात लाख रुपये तुझ्या का माझ्या बापाने ठेवलं उशी खाली बी. अरे बाद झाली नाटक तुमची बर का. तू किती सेनेच्या पोटचा आहे ही बी मला कळला. अहो मी शाळेच्या पोटचा नाही म्हणून तर या शाळेपाशी पैसे ठेवाय दिलं हेच होतं. हेच तुला लाज वाटाय पाहिजे. 100 वेळा मी सांगितलं असेल 100 वेळा. गाना तू काय कर, लय बी ह्याच्या विश्वास ठेवू नको. अरे ही सिने अवलाद नाही तुला सांगतो.
पैसे कोणी चोरलं बिरलं नाही तर ह्यानं पैसे स्वतःसाठी घालावलं असतेलं किंवा स्वतःच्या खात्यावर टाकलं असतेलं किंवा कशाला बी कुणाला पाहुण्याकडे दिलं असतेलं रावल्याकडे, एवढं मी सांगतो तुला. नाही ना, तुम्ही काय बोलताय, तुम्हाला काय लाजबीज वाटत नाही ना माझी लाच काय तू, तुला कळतं का माझी लाच काढतो का? अहो, नाना 2 मिनिटं ऐका. अहो, तो तसा पैसे बिशे राखणाऱ्यातला नाही तो. अहो, दोस्त आहे तो माझा. हो दोस्त आहे हा. ऐन टायमाला ज्या वेळेस पैसे द्यायचं होतं त्यावेळेस बरं पैसे चोरीला गेलं आणि इतके दिवस काय चोर कुठं नेलं होतं वय ना, ना. नेलं होता. ना तुम्ही बोलताय ही चुकीचं बोलताय, लक्षात घ्या ना. काय नाही चुकीचं बेकीचं नाही. अरे तू आता का नाही, तुला मी जवळचा कार्यकर्ता समजत होतो आणि तुला 100 वेळा सांगितलंय मी. हा कुणा संग दुस्ती ठेवू, कुणा संग नको. हा नुसतं दाखवायचं दात ह्याचं वेगळं येतं आणि खायचं दात वेगळं येतं. तू लागला सांगाय मला सगळ्या गोष्टी मला कळते, त्या कळत नाही त्या. असं नाही मी तिथं तोंडावर हे दिलंय की मी येतोय पैसे घेऊन म्हणून. बसा तिकडं बोंबलत. अहो, नाना अरे ना काय येडं झाले का काय बी उगाच तोंडाला येईल ती बोलायला लागलेला का? खुशाल म्हणते का मी हे केलं असेल गाना? अरे तुला वाटतंय व्हय? जाऊ दे आमिर, माझ्या सगळे ध्यानात आले. असू दे. गाना जावाय बापू चांगल्या हो. फुट्या ठोकत बसला इथं. नाही ती शिर्डी बांधायची होती जरा. अहो पण लग्नाची तारीख कधी काढायची काय आहे हा? कुठपर्यंत काढू आलेत की? पैसे मग? पैसे काय झाले माहिती का? ती काय सांगू नका, तारीख काढायची आहे, लवकरात लवकर सांगा कधी तारीख काढायची कधी नाही, नाहीतर माझ्या पुरीला दुसरी जागा बघायला. आमचं काय नसतं डोक्याला वैताग करून ठेवलाय तुम्ही, पटकन उरकायचं हा? ती काय झाले माहिती का मामी? माझ्या आजीच्या मामाची पोरगी वारली अहो, त्यामुळे 10-12 दिवस आम्हाला सुताकच आहे जरा. मला मारू नका. काय झालंय माहितीये का, आता माझ्या डोक्याला एवढा वैताग काय, पैसा गोळा करून सगळं ती बस्ता बांधायचा. ते गोडावाला कुठला काय काय तुमचं कुठलं दैवा काय कुठलं नाही आम्हाला काय माहिती हा? तुम्हाला काय कुठलं घोडा चालतोय का घोडी चालतोय हे बी कळलं पाहिजे, आम्हाला इशारा द्यायचा त्यांना. अहो मामी, आमच्या अख्ख्या आयुष्याला घोडा लागलाय. काय नका सांगू तुम्ही. ऐका की, घोडा बी नका सांगू आणि गाडाव बी नका सांगू. ऐका, मी चालत जाईल देवापर्यंत पाया पडायला. तुम्ही नका लोड घेऊ. जाणार आहे ना चालत जा, नाही तर सायकली जा, आम्हाला काय घेणं देणं नाही. ₹1,00,000 आजच्या आज जमा करायचं, आजच्या आज जमा करा ₹1,00,000 म्हणजे मला ह्या पुरीच्या साड्या बिड्या आणायला. मामी तुम्ही जाता का पुढे जरा? मी वैशूला मागणार सोडतो जरा, मला बोलायचं होतं तिच्या बरोबर. कसं झालं माझ्या समोर बोला की, माझ्या समोर बोला की, काय प्रॉब्लेम माहिती नाही काय झालंय माहिती का, आमच्या दोघाला जरा पर्सनल बोलायचं आहे अहो. हो का? तुम्ही आता माझं जावाय होणार आहे, माझ्या लेकासारखा जावाय आहे, त्याच्यामुळे माझ्या समोर काय असेल ती बोला की तुम्ही. असं चेहरा बिहरा पाडलाय, काय काय भानगड झाली हा? किती वैताग असतो तुम्हाला, काय एक ड्रेस घेतला तर तुम्ही अहो लग्नाला आता ही मेक काय का नाही, आता माझ्या अशी डोक्यात हाणून गेल का नाही. अहो थोडं कला बंद करा, आधीच मी नाही टेन्शन मध्ये मामी, तुम्ही समजून घ्या. वैशू काय झालं तुला माहिती का ग? रुपया साठवला होता अहो, रात्रून दिसा. थांबा, तुम्ही बोलूच नका रुपयाचं 2 अहो रुपयाचं. तुम्ही नका मध्ये बोलू राव, तुमच्या पाया पडतो. तुम्ही जरा ऐकून घ्याल का नाही माझं? अगं आता चेहरा असा पडला म्हणलं लग्न झाल्यावर काय करतेल? अहो लग्न झाल्यावर तुम्हाला काय सांगायचंय? अहो माझ्या डोक्याला लय वैताग झाला आणि मी तर लग्न झाले असं करणार आहे की तुम्हाला काशील नाही तर तीर्थयात्रेला पाठवणार आहे. काय तुमचा विचार? इथं पुरीच्या लग्नाचा आमचा विचार, पुरीला नाही ती वस्तू घ्यायची या. तुम्हाला काय एका कपड्या म्हटलं तर तुम्ही लग्नाला उभा राहचाल, ही व्हायचं मला नाही पटलं बाया. बरं आई थांब जरा, तुम्ही सांगा काय झालंय. अगं वैष्णवी काय झालं तुला माहिती का? रुपया करून रात्रंदिवस कष्ट केलं, पोटाला चिमटा घेतला आणि ₹1,00,000 साठवलं होतं. पोटाला चिमटा घेतला, जीवाला तुझी शपथ सांगतो रुपया सुद्धा खाल्ला नाही आणि ₹1,00,000 साठलंच होतं अहो आम्ही, आणि घेऊन येणार होतो तुमच्याकडं. पण काय झालं माहिती का? अगं आमिरच्या घरनं चोरी झाली, कोणते पैसेच नेलं चोरून. किती नाटक. मला माहिती आहे रुपया कमवायची अक्कल नाही, पैसा नाही, काय नाही, नुसतं लबाडपणाचा धंदा चालला. अहो तुमच्या डोक्यात शपथ घेऊन सांगतोय राव. काय डोक्यात शपथ वाटताय? लाख रुपये कुठं चोरीला जातात का? ₹1,00,000 अहो, नेलं कोणतरी राव मामी. काय बोलताय? ₹10 पडले तर हुडकून काढलं म्या आणि ₹1,00,000ची भाषा करायला लागली. ह्या माणसाच्यात नाही लग्न करायची अवस्था हा? काय सांगते ते? तुझा निर्णय तू घे, सांगते या. ₹1,00,000 चोरीला गेला, उद्या काय चोरीला गेलं म्हणून सांगताल. मला काय घेणं देणं नाही, तो निर्णय घ्यायचा. इटलेले कालवण खाणारी ही माणसं. हा इटल्याला मी तू बघितली तुझी आई कशी बोलतीय. नक्की पैसे चोरीला गेलेत ना? अगं तुझी शपथ पैसे चोरीला गेलं, तुला विश्वास नाही का माझ्या? का तुम्हाला लग्न करायचं नाही माझ्यासोबत? अगं तू वैशू तू असं का बोलतीय ग? अगं मी परत आणि ₹1,00,000 कमवल, पण तू विश्वास ठेव माझ्यावरती. मला आता विश्वास राहिला नाही तुमच्यावर. ऐक ना, मला फक्त समजून घे, तुझ्या एका पण प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नाही.
माहिती आहे मी तुझा गुन्हेगार आहे. तू इतक्या दिवस माझ्यावरती अवलंबून राहिली, थांबली माझ्यासाठी, पण कुठेतरी मला समजून घ्या अगं. मी खोटं बोलणारा पोरगा नाही अगं. मी खरंच पैसेच घेऊन तुझ्या घरी येणार होतो. मला असं वाटायला लागले तुमचं माझ्यावर प्रेमच नाहीये. तुम्ही मुद्दाम केलं हे सगळं. तुम्हाला लग्नच करायचं नाही माझ्यासोबत. बरं ठीक आहे, तुला असं वाटतंय ना माझं तुझ्यावर प्रेम नाही. बरं माझं नाही तुझ्यावरती प्रेम. मग नाही टाइमपास तुझ्यावर. केलं तुम्ही माझ्यासोबत, प्रेम नाही म्हणताय. हे काय होतं मग एवढे दिवस टाइमपास? सगळं प्रेमच होतं, पण कुठेतरी शब्दांना मर्यादा ठेव अगं. मी आजच लय टेन्शन मध्ये अगं. तुझी आई मला समजून घ्याय ना, निदान तू तरी समजून घे. तू जवळची का माझ्या? आई सांगत होती ना तेच बरोबर आहे. तुम्ही विश्वास ठेवण्याच्या योग्यच नाहीये. अगं थोडा तर विश्वास ठेवला का माझ्या? योग्य नाही माझी. काय केलं मग तुम्ही? एवढे पैसे कमवले आणि आता म्हणता चोरी झाली. अगं खरंच चोरी झाली तर? मला विश्वास नाहीये तुमच्यावर. बस झालं, तुम्ही टाइमपास केला ना माझ्यासोबत, तेच खूप झालं. आता ह्या पुढे मी नाही तुमच्यासोबत राहू शकत. गुड बाय. अगं ए वैशू, काय व तिकडं काय करतोय? हा व वांगी आईनं कालवणाला आणायला लावल्यात. कालवणाला? हो. अरे ती काय करते? ती आहे की घरी. आणि ही वांगी? हा कालवणाला? हा मग. अरे तुझ्या बापाने केलता का असला धंदा कालवणाला? ही वांगी कालवणाला? अरे चांगली वांगी तोडायची, ही पिवळी. अरे ह्याच कसं कालवण करणार? थोडी करतो का चिरून? पिकले ती म्हणलं पिकलेल्या वांग्याच कालवण करतात ना. अरे लका तू शाळा चांगली शिकतोय, पण तुला या रानातलं काहीच घरचा मग कळणार का? आता पण आता मला काय माहिती कसले आणतात सांगा तर. ती फेकून तिकडं आणि त्या आईला म्हणाव तपलीतून ह्याचा तोडून वांगी. तुला लका काय कळना ना, काय कळना. राध्या हे केलंय कुणासाठी आणि कशासाठी करतो या? तुला जर ह्यातलं काहीच कळत नसलं, तू इकडं घरी आला की बाकी काय बघत जाऊ नको. वाईट रानात लक्ष देत जा. ठोक 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 बाया इकडं बघते ते कामाला ठेवले ते. आणि काय म्हणजे असं होतं र, माग वाईट लक्ष द्यायचं. करते ते का नाही, काय होतंय तिकडं खालतं खुरपाय बाया त्या 25. तिकडे गेलतं का कोण? नाही तिकडं कशाला जातो, ते खुरपतात म्हणल्यावर. अरे असं नाही करून जमत अरे बाळा. काय अरे लक्ष दिलं पाहिजे. लक्ष नाही दिलं तर आपल्याला सगळं इकून इथनं जावं लागेल बोरा बिस्तारा बांधून. आपण कशाला जायचंय? तुम्ही गावचं सरपंच आहे. अरे सरपंच आहे म्हणजे काय आपल्याकडे नुसती प्रॉपर्टी झाली का काय? का बोलतो तू सरपंच आहे? सरपंच आहे म्हणजे काय रोज सरपंच सोडून गेल्यावर गाव कशाला राहिले इथं? मग ती सांगतोय तू वाईट लक्ष देत जा बाबा. इकडं काय चाललंय, तिकडं काय चाललंय. दुकानावर गेलता? नाही दुकानाकडे नाही गेलो रे लका. मी बाहेर गेलो की तुमचं लका मला गावात काम आहे म्हणून सांगितलं होतं का नाही तुला? आलाय म्हणलं ठीक आहे. काय आला का? ही सोना कशाला आली आता आणि इकडं? का ग सोना का आली इकडं? अहो दाजी मी किती फोन केले तुम्हाला, फोन उचलायची काही पद्धत आहे का नाही? आला का? होय केला का? बरं काय ग फोन करत होती? किती वाजले बघा ना, मला क्लासला जायचंय, मला क्लासला सोडवायचं आला. बरं मावशी अगं आज नको क्लासला जाऊ. काय रे? अगं आज बाय आले ते रानात, आपण दोघं थांबू की त्यांच्या बरं? ए बाबा मी असले उन्हात नाही येणार हा, मला क्लासला जायचंय. आता म्हणतोय तर आजचे दिवस नको जाऊ. एकतर काय झालंय माझ्या इतका डोक्याला ताप झालाय की नाही, असं वाटतं ह्या गावचा सरपंचच उगाच झालो. आता काय झालं तुमच्या डोक्याला ताप व्हायला? त्यो आमरे नाही माहित? हा माहिती आहे ना तुला बी? हा काय झालं त्यांचं? आमरेनं उद्योग केला, गावात मोठी चोरी केली आमरेनं. चोरी? मग काय काय बोलताय हो? तुमच्या जिबीला काही हाड आहे का नाही? तर माझ्या जिबीचं हाड काढायला एवढी पुढे गेली का तू? काय बोलते अगं तू? तुम्ही अर्धी माहिती कसं काय घेऊन येता? बर अर्धी म्हणजे काय तुला अख्खी माहिती आहे का? अगं तुम्ही कसं काय डायरेक्ट त्या आमिर दाजींवरती नाव घेता? बर अगं आमिर दाजी नको म्हणू. ते आमिर नाही इतका शियाना. आमिर दाजी घरी बोलावताय काय, चहा करताय काय, बहिणीचं काय चाललंय मला कळत नाही वे. हा त्याच्या नादी लागू नको. मी कशाला नादी लागते त्यांच्या? मग लगे कशाला तुला किव येते आमिर दाजीचं अर्धी माहिती कशाला बोलती तू? तुम्ही अगोदर कन्फर्म करा ना काय झाले काय नाही ते. कन्फर्म नाही. काय झालं माहितीये का? काय झालं? त्या गणाने लग्नासाठी त्या अक्काबाईने सांगितलं होतं 1 लाख रुपये द्या म्हणून. त्या गणाने कष्ट करून कमावलेलं पैसा आमिरच्या ताब्यात दिलत. आणि आमिर काय सांगतोय त्याला पैसेच कोणीतरी चोरून नेलं. बर आता ह्याच्या घरनं कोण चोरी करल सांग बरं मला? ह्यो चोराच्या पोटचा. आणि ह्याच्या घरी कोण चोरी करायला जाईल सांग बरं मला? तुला आता क्लासला सोडतो मी. नाही मला क्लासला जायचं नाही, तुमची तुम्ही काम करत बसा. का नाही जायचं मला. मग क्लासला तरी जा, नाही तर रानातलं तरी कर ना. ते माझं मी बघते काय करायचंय ते. आता माझं मी बघते माझे. बघितलं का?
ही असं या आब्या हिला सगळ्या शिक्षणाचा आपणच खर्च करतोय, हिला सगळी सांभाळतोय आपण आणि लगे राग येतोय हिला बोललं की. मम्मी सांगत असेल तिला हळूच काहीतरी सांगत असेल त्यामुळे मावशी एवढी तपती तुमच्या. अरे पण माझ्या होता पाय काय कारण आहे, मी काय म्हणलं आता त्या फक्त आमऱ्याचं नाव. ही अशा गोष्टी त्या गावात घडते ते. चल आपलं रानात आपण काय करू ती बायांचं बघून. काय हे 1 लाख कमवायसाठी गणाने काय काय अवस्था केली असेल स्वतःची. हा मग पण कप्या मला एक सांग, 1 लाख रुपये चोरताना तुला कोणी बघितलं नाही वय? अक्का कुणीच बघितलं नाही मला. उन्हाचाच गेल तुम्ही घरी दुपारचा. अरे मोड द्या, तू 1 लाख रुपये चोरून आणल्यात. 1 लाख हो हो. 60 रुपये माझं सकाळी चोरीला गेलं. माझ्या घरची बी चोरी तूच करत असशील. गपचूप नवऱ्याला न सांगता मिसरे असतात ते दुकानवाल्याला दिला असत्याला. ऐकत्याल गपचिप गासती मिसरी मी. तू शांत बस. कपिल काय तुला सांगायचं, माझी पुरकी तर डायरेक्ट म्हणली मला लगीनच तुझ्या संग करायचं नाही. होय ना. आपण लयच भारी आयडिया केली. पैसे तू आणलं ते लयच भारी झालं. म्हणून बरं दिलं तिकडं. ते. आपल्याला पुरकी द्यायचीच नाही त्याला. आता मी आता आपल्याला ओळखलंच नाही अजून तर त्याने. मला काय तुला मुडद्या ह्या 1 लाख रुपयात आहे ना. वा क्या बात आहे, खूप छान काम केलं आई तू. तू कधी आली? मी कधी आले हे महत्वाचं नाहीये, पण तुम्ही दोघांनी काय केलंय ना ते समजले मला. अयो मी कुठं काय केलंय. आणि काय तुम्ही केलं? ते बोलूच नका. एखाद्याचं कष्टाचा पैसा चोरायला तुम्हाला काय वाटलं नाही? अगं काय बोलतेस? कुठलं पैसे आणि कशाचं पैसे? मला वेड्यात काढू नका तुम्ही दोघं प्लीज. मला तुला आई म्हणायची पण लाज वाटते. बघितलं कशी बोलते या. तुम्ही तर बोलूच नका चोरटे. दुसऱ्यांचे पैसे चोरून आणलेत. अगं आपल्या घरातल्या गड्याला बोलते, एवढं लक्षात ठेव. असला चोरटा घडी, त्यापेक्षा तू स्वतः काम कर. बघितलं कशी काय हिचं काय लोकांसाठी नुसतं भान गेलंय का काय तुझं? हा? तू आताच्या आता चल गणेशकड आणि त्यांची माफी माग. माझी काय कारण चालली त्याची माफी मागायची? काय कारण चालली म्हणजे चोरी करताना नाही का वाटलं तुम्हाला? कोणी चोरी केली? तुम्ही दोघांनी. अगं तुला काय वाटतं बिटतं का काय? ह्याने चोरी केली का मी चोरी केली वय? आणि आता लाजच नाहीये. आपल्या मोठ्या कुठे 1 लाख रुपये आणल्यात? मी आणायला लावलेत का तुला? गणुताची सर अरे गणुदाजीच आहेत तर मग मला कशाला देतोय मुर्द्या? वा वा गणुदाजी, चोरी करून गणुदाजी त्यांच्या कष्टाचे पैसे चोरून आणलेत तुम्ही. चल मुर्द्या आहेत ना निघ. हा? का? चल निघ. माझ्या मी पोरीला- जातो. हे तुम्ही सांगितलं होतं तुमचं 1 लाख रुपये मला काय सांगू माझ्याकडनं. अरे मुर्द्या काय मी चोरी करायला लावली होती तुला? हाय हा? तुमचं तुम्ही बघितलं का? कुठे चालला तुम्ही? थांबा इथंच. नको नको खांबा चोरला बघ. डोळे देखताच बघ. तुझाच गडी आहे चोरटा. तुला माफी मागावीच लागणार आहे त्यांची. काय गरज चालली माझी माफी मागायची? काय गरज चालली म्हणजे तू पण साथीदार होती त्यांना. अगं त्या मुर्द्याने चोरून आणलेत पैसे, मला काय माहिती कुठून आणलेत आणि कुठलं नाही, माझ्या हातात दिलं. बरं आई, तू माफी मागणार नाही त्यांची? मी त्याची माफी मागणार नाही, तुला स्पष्टपणे सांगते. बरं ठीक आहे, मी पण तुझं आयुष्यभर तोंड नाही बघणार, एवढं लक्षात ठेव. कुठल्या तोंडाने बोलावं? लाज वाटायला लागली मला. जावाय बापू, अहो मी माफी मागाय आली तुमची. हा का बाय, मला जावाय म्हणू नका आणि माझी माफी पण काय मागू नका. हा का, माझं चुकलं. मी तुमच्या का कुटुंबात इन्व्हॉल्व नव्हतं व्हायला पाहिजे. माफ करा मला. तुम्ही मोठी माणसं आहे, आम्ही गरीब आहे, आम्हाला इज्जत आहे का? तुम्ही यायचं, आम्हाला तडतडा बोलायचं, आम्ही गप ऐकून घ्यायचं. प्रत्येक वेळेस आम्ही तुमची मनधरणी करायची. आम्हाला कुठलं, आम्ही गैरविश्वासी. हां, तुम्ही यायचं, बोलून जायचं, असू द्या ना. आम्हाला काय किंमत आहे का? तुम्ही किमतीची लोक आहो. गरीबाला काय किंमत असते का तवा? गरीबाला कोणी, गरीब म्हणजे तुमचं पाय पुसणं पायाखालचं. तुम्ही यायचं, उचालीची लावली टाळायला बोलून जायचं. आम्हाला काय, आम्ही बिना किमतीची माणसं. अहो काय झालं सांगू का? मला काय सांगू नका. माझ्यावर फक्त एकच उपकार करा की तुम्ही आता इथनं जावा. असं का बोलताय तुम्ही? प्लीज ऐकून घे ना तिचं. सांग आई तू. अहो आमच्या कपिलने काय केलं त्या दिवशी?
कुठं आहे काप्या? लय नका रागाला जाऊ हो का तुमचं 1,00,000 हाय असं आणल्यात आहे. लका आकाबाई निवळ चुरट निघाला की राव तुम्ही. हा अहो, पण मी काय केलंय तवा ते घड्याची चूक आहे. हो मला तर काय बी माहिती नव्हतं यातलं. होय का? ह्यामध्ये आईची काहीच चुकी नाहीये. हे सगळं त्या कपिलने केले. होय ना. बरं हा चालतंय, मिळालं पैसे, जावा आता तुम्ही. तुम्ही मला एवढं परक केलं. परक तू करून गेलती मला. हा अगं देवानं जीभ दिली म्हणजे कसं बी चालवायचे का? उचाले जीभ लावली त्याला काय काय म्हटली तुम्हाला? हा अहो लेकरू आहे त्याला काय कळतं या. होय. गेलं असेल लेकराच्या तोंडातनं. लिकरू आता लग्नाला आलंय की असं बोलतात का? तुम्ही बी लग्नाला आलाय तुमचं पैसे भेटलेत ना. मला बी लय बोलायला लावू नका का. आता मी पैसे दिलेत कशासाठी दिलेत लग्नाच्या तयारीला लागा. आई हो का? मला काय लग्न बिग्न काय करायचं नाही. तुमची पोरगी आहे ना कुणाला द्यायची त्याला द्या, बाद झालं. त्याला अपमान आतापर्यंत माझा लय झालाय. आणि वैशू आता काय मी तुझ्या मागं लागणार नाही. माझी चूक झाली. चुकलं माझं, मला माफ करा प्लीज. अगं तू हात नको जोडू मला. तू का लोकांची आहे का? हा तुझी माफी मागायची मला अपेक्षा बी नाही की तू माझी माफी मागावून मी तुला माफ करावं. अगं गाणं वैशू म्हणजे नाण्याच्या दोन बाजू येत्या. हा तू का वेगळी का माझ्यापासून? ऐक ना, राग ह्या गोष्टीचा आला माहितीये का मला. तुमच्या त्या कपेनी पैसे चोरून नेलं, पण अहो माझ्या मित्राच्या मैत्रीत आमिरच्या किती फट पडली माहितीये का तुम्हाला? आपण मला माहितीच नाही त्यांनी कुठून आणलेत 1,00,000 त्यांनी आणून दिले. मी एवढं बी म्हणलं अरे त्याच्या कष्टाचं पैसे येतं. तुम्ही लय शाजूक असल्याचा आयर भाव आणा का? मला सगळं कळतं. आणि तू काय वाईट वाटून घेऊ नको. माझ्या मनाला लय त्रास झालाय माहितीये का? तू माझ्या संग तसं बोलून गेली, मी माझ्या मित्राला नाही तसं तडतडा बोललो. त्याच्या मनाचा सुद्धा मी विचार केला नाही. बोलला म्हण का आम्हाला काही दे नाही तवा. कपेने कुठून आणले 1,00,000 मला माहितीये का? होय का? हा गाड्याला पगार तुमच्या 300 रुपये आणि त्याच्याकडे 1,00,000 कुठून आलं तुम्हाला माहित नाही होय? हा लागला सांगायला मला नाव मोठं लक्षण खोटं. अहो माझ्या डोक्यावर कसं मडकं फोडताय तुम्ही? तुम्हाला काय तुम्ही माफी मागून हाताला मोकळं. आपण तुमच्या असल्या कर्तृत्वामुळे माझं पुढं काय वाढून ठेवलंय माझ्या जीवाला माहिती आहे. एवढ्या वर्षाची आमची मैत्री हा नाही तसला बोललो माझ्या मित्राला. ऐका ना गणेश, हे काय झालं ग हे? आता काय मी करणार आहे? एवढा राग नाकाला नसू नाही. चल घरी. अय, शीतल लका मी रोज बघत होतो ते पैसे अचानक गेलेला का? मी तुला आधीच सांगितलेलं बँकेत ठेव म्हणून. अरे शीतल कशाचं बँकेचं असं कधी डोक्यात येईल का? तुम्हाला त्यावेळेस काय म्हणला की रोज बँकेत फेऱ्या मारायच्या का? आता बघ काय करणार आहे तुम्ही आता. काय माझ्या डोकंच चाला नाही. हो का? त्या गाण्यानं माझ्या एवढं विश्वास देऊन पैसे दिलत आणि सगळा त्याचा विश्वास सगळा सत्यानाश केला माहितीये का? हा त्या गाण्याची तर काय अवस्था झाली असेल. अरे काय अवस्था त्यांनी माझ्यावर किती विश्वास ठेवला होता. हा सांग बरं, त्याला त्याचं घर नव्हतं का? अरे पण कोण ठेवल का घरात पैसे एवढे लाख रुपये आमिर? मी तुला काय म्हणलं होतं त्या दिवशी, हा बँकेत ठेव. माझं डोकं चाला नाही. मी तुला खरं सांगतो, मी आहे का ना आता काय करणार आहे, मी माझी गाडी विकणार आहे. मी सगळं तुला सांगतो, काय सोनं नाणं असेल ते सगळं विकणार आहे. घाण राही नाही की वेळ मी, पण मी गाण्याचं आहे ना सगळं पैसे देणार आहे. 1,00,000 त्याच्या हातात देणार आणि त्याला म्हणेन बाबा हो की ह्या ऋणात मी मोकळा होतो. येड आहे का तू? गाडी बिडी काही विकू नको. धर ऐक, ही चैन धर, ही मोड आणि तुम्ही 1,00,000 त्या आकाबाईला द्या. काय मी असं ना तू टेन्शन कशाला घेतोय? ए यार ही डिबिडी झाली का तुझं? तुला अरे खरंच धर. गप लागा. तुला कळतंय का माझं मी बघीन, तू नको ह्याच्यात टेन्शन घेऊ. अरे पण तुम्ही दोघं एवढं टेन्शन मध्ये, ह्याचा काय उपयोग होणार आहे मग? नको बस. अरे लका मित्रा कुठं कुठं हुडाकला का तुला मी? कर अरे काय लका तू येण्यासारखा लका नुसता मला भेटाय बी आला ना लका. मी नाही दुखाच होतो माहितीये का? अरे गाणं मी पैसे घेऊन येणारच होतो तुझ्या घरी. कसलं पैसे? तुझं 1,00,000 आणणार होता तू. माझं तुझं करायला लागला का तू आता? थोडा काय मी तुझ्या नाराज झालो की माझं तुझं करायला लागला. अरे माझ्यामुळे गेलेत ना तुझं पैसे, तुझ्या मग मी चालून देणार. हे लागलं का तुम्हाला लका? अरे मी तुला काय बोललो फक्त नाराज होणं माझं साहजिकच होतं मित्रा. हो का? आमचं आताच बोलणं झालं. आपण ह्याला पैसे देणार आहे का ना सगळं? अरे आपण म्हणजे पण तुम्ही हे पैसे कुठून आणलेत आता? अहो मावशी तीच तर सांगायचंय. मावशी म्हणू नका. किती टेन्शन मध्ये माहितीये का तुम्हाला? हा अरे तू कशा टेन्शन मध्ये गेलता रे? अरे आता एवढं पैसे गेलेत म्हणलं हा? एवढं पैसे गेलेत ना? कळलं होय. अरे आंबऱ्या हे पैसे बघ की आपलंच हे नोटा ओळख की तू. अरे पण तुझ्याकडे कसं कळलं? तूच तर नेलं काय करणं? हा मी नेलत. मी चोर नाही होय. अरे बावलाटा तो आकाबाईचा गडी नाही होय कपिल. हा त्याचं काय? अरे त्यानं ही नोटा सगळ्या चोरून नेलत्या. माझ्या घरनं? मग काय बावलाटा असं पैसे कसे टाकल्यावर चोर काय कमी तोय गावात? अयो बघितलं का? हो का? आणि स्वतः आकाबाई आलती माझ्याकडे पैसे घेऊन. वैष्णवी ती. मी बी काय त्यांची माफी मागत होती. वैष्णवी माझी, मी नाही माफी करणार मित्रा. हा अरे म्हणलं मी एवढा माझा मित्राला दुखावलं तुमच्यामुळे. नाही गाणं जाऊ दे, दिलं हो. काय बघितलं का नाना? हिथल्या इथं पैसे गेले तर आपण नाही तिकडे नानाला हे काय आता तोंड बोलायला? बघितलं का नाना? का? नानाने केलं का विचार तुमच्या दोघांना बोलताना?
अगं एवढं तेवढं रागाच्या ह्याच्यात बोलला असेल ना त्याचं एवढं काय पण तुम्ही तरी विश्वास ठेवायला पाहिजे होता ह्यांच्यावर. मित्र ना तुमचा, हा? तुमच्या बरोबरीने काम केलंय ना ह्यांनी. हो मावशी मावशी म्हणू नका. काना मागणार तिकड झाला आमच्या दोघांच्या मैत्री तुम्ही बोलू नका बरं का. तुम्हाला ती बोलायचा अधिकारच नाही. तेव्हा कळायला पाहिजे होतं नाना सांगताना. खुशाल त्यांच्याकडे पाठ फिरून गेलाय तुम्ही. कुठं तू काय बस, तुला नाही काय कळत. तुलाही साध आहे. बाजी नानाला कळायला पाहिजे. हो त्यो साधा आणि आम्ही का डाकूय का आमिर ही बरोबर नाही बरं का. म्हणजे तू का बसतोय आणि ही तुझी मावशी आमच्या अंगावर सुरतोय का. अरे नाही बाबा मी कशाला तिला तर काय तसं म्हणतोय. मग अरे तसं काय नाही झालं. ऐक सगळ्यांचा गैरसमज झाले. पैसे आलेत ना आता. हा पैसे आलेत. तुला माहितीये का तुझ्या माझ्या मैत्रीसाठी मी त्या वैष्णवीला सुद्धा तडतड बोललो आणि तुझी मावशी आम्हाला बोलती का. बाजीनाला सुद्धा बोललो. बाजीनाला माझ्या प्रेमापोटी बोलत होती. एवढाच विश्वास आहे ना तर त्यावेळी बोलताना विचार करायला पाहिजे होता. अगं शीतल बस की आता. एवढं नको ना बोलू राहू दे. पण मी आता काय मला माफ करा. काय झालं नाही खरंच हे का तुमच्या माफ करा म्हणण्याच्या लायकीचा सुद्धा नाही. हो बाजना पण- असं काय बोलताय. नाही काय झालं माहितीये का मला पुढं फक्त गाण्याचं लग्न दिसत होतं. प्लीज बर का शीतल तू बोलती तुझं मला मान्य. आमिर बी बोलणार पण आमिर काय बोलला नाही. अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आहे आता. फक्त मला गाण्याचं लग्न दिसत होतं आणि मी त्याला पहिले बी म्हणलो होतो आम्ही माझ्याकडून 1,00,000 रुपये घेऊन जा आणि त्या कबाईच्या तोंडावर मार म्हणलो होतो का नव्हतं. ना ना आता त्याची काहीच गरज नाही आमिर. 1,00,000 रुपये बी द्यायचं नाही आणि मला वैष्णवीवर लग्न बी करायचं नाही आणि त्या आकीचा जावा बी मला येणारच का काय तू. नको नको ना ना अव त्या वैष्णवीच्या लग्नासाठी जीवा भावाची माझी मैत्री तुटायला लागली. काय करायचं आपल्याला असली नाती. ए यार याडा बेडा झाला काय. हा एवढी लाख आपण मेहनत कशाला केली. मग? हा रात्रंदिवस लागा तिथं जटलोय. कुठं रानात जातोय खुरपायला ऊसतोडीला जातोय. अहो पुती उचलली तुम्ही मग? लका ऊन बघितलं नाही तुम्ही. खरंच तुमच्या दोघांची दोस्ती फक्त माझी चूक आहे ना एक. हो, बाजी त्यामुळं मला असं गावात ना असं तटमानेनं चालाय. नका नका ना एवढं टेन्शन घेऊ. तुम्हाला म्हणलं ना तुम्ही का लोकांचं आहे का लोकांचं का तुम्ही. लोकांचं नाही की पण आमिरला मी तडा बोललो असू दे. त्याचं मला माझं मी असं वाटतंय ह्या झाडाला धडक घ्यावी हो ना ना. बरं असू द्या नका धडा घेऊ. गाव वनवाशी होईल. तुम्ही मिळाला तर गावाला कोण आहे ना. अहो ना ना राव तुम्ही आमच्यापेक्षा मोठे आणि तुम्हीच असं बोललो कसं व्हायचं. बरं आमिर चल आपण काय करू माहिती का आता बघ तुमच्या दोघांचं लग्न करून टाकू. माझ्या लग्नाचा विषय सोडून दे आता तू. काय नाही ही आहे का नाही हे घाम गाळ्यात कशासाठी फक्त तुझ्यासाठी लग्नासाठी. आणि लग्न होणार तर फक्त तुझंच आणि वैष्णवीचं लक्षात घे. ध्यानात राहू दे. आणि तुमच्या दोघांचं लग्न नाही झालं तर आम्ही काय मीच लग्न करणार आयुष्यभर. ना ना ही पैसे घ्या तुम्ही पहिल्यांदा आकाबाईकडे जा आणि त्यांना सांगा लग्नाची तयारी करा आणि मस्त पैकी तारीख काढा. चालतंय आणि होय का मावशी वैष्णवीला सांगा बर का की मी रागाच्या भरात बोललो बर का पण गाणं जेवढं काल तुझ्यावर प्रेम करत होता ना तेवढंच प्रेम आज बी करतो आणि मरेपर्यंत तेवढंच प्रेम करत राहणार आहे. फक्त एवढं करा लग्न होतोपर्यंत काही राडा घालू नका तुम्ही तिघं बी. नाही लग्न झाल्यावर डायरेक्ट जागरण गोधलच घालतो.